मस्त रसरशीत एकसारख्या रंगावर तळले गेलेले काला जामून काय सुंदर दिसतात बघा ना। तर काला जामून करताना काय होतं, आपल्याला ते रंगाने डार्क करायचे असतात पण करपले नाही पाहिजे, शिवाय आतमधनं कच्चे नाही राहिले पाहिजे। रंग जरी डार्क झाला, जास्त तळले तरी सुद्धा पाक आतपर्यंत मुरला पाहिजे। हे जमलं की काला जामून जमलेच म्हणून समजायचे। तर अगदी सगळी खबरदारी घेऊन व्यवस्थित कसे करायचे सविस्तर कृती इथं सांगितलेली आहे। आणि इथं तुम्हाला काला जामून न करता गुलाबजामुन करायचे असतील ना तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ बघता येईल, कारण ते कसे करायचे ते सुद्धा सांगणार आहे। तर अगदी व्यवस्थित तळायचे कसे, मळायचे कसे, प्रमाण किती घ्यायचं, शुद्ध खाव्यापासून आपण करणार आहोत, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत हे तुम्हाला कळलेलं आहे। आज आपण करतोय मऊ रसरशीत असे काला जामून किंवा गुलाबजामुन। गुलाबजामुन आणि काला जामून यामध्ये अगदी 19-20चा फरक असतो, फार काही फरक नाही, पण उत्तम रेसिपी तुम्हाला शिकायला मिळणार आहे। कारण तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य सांगते। आणि हो, इथं मी वजनी वाटी कप दोन्हीचं प्रमाण दिले, जे तुम्हाला सोपं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता। पहिल्यांदा याचं वजनी प्रमाण काय आहे ते आधी बघूया। आपण घेतलाय अर्धा किलो खवा, 150 ग्रॅम पनीर घेतलंय, 75 ग्रॅम मैदा लागेल, 1 टेबलस्पून बारीक रवा आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर। पाकासाठी लागणारे 1 किलो साखर, 750 ml पाणी आणि 3 ते 4 हिरव्या वेलची। वजनी प्रमाण बघितलं, आता वाटीचं किंवा कपचं प्रमाण काय असणार आहे ते आधी सांगते। कपच्या प्रमाणात आपण घेतलाय 2.5 कप खवा, अर्धा कप पनीर, अर्धा कप मैदा, 1 टेबलस्पून बारीक रवा आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर। तर आपल्याला लागेल 4 कप साखर, 3 कप पाणी आणि 3 ते 4 हिरव्या वेलची। तर प्रमाणाचा गोंधळ संपला, रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे। खरं तर चुरून पण घेता येतं, पण किसून घेतलं की पुन्हा चांगलं एकजीव करायला सोपं पडतं, म्हणून अशी कुठली पण किसणी घ्या, लहान मोठी, आणि पनीर किसून घ्या। खरं तर आपण जे महाराष्ट्रामध्ये आपण जे गुलाबजामुन करतो ना त्याच्यामध्ये पनीरचा वापर केला जात नाही, पण ही जी पद्धत आहे पनीर वापरण्याची, खास करून काला जामुनला वापरलं जातं पनीर, किंवा साध्या जामुनला पण चालतं, पण ही पद्धत नॉर्थकडे केली जाते। तसे गुलाबजामुन थोडेसे चवीला वेगळे पण खूप छान लागतात। पनीर किसून घेतलं, यामध्ये आता घालूयात बारीक रवा आणि बेकिंग पावडर। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। परातच घ्यायची बरं का गुलाबजामुनचं हे मिश्रण तयार करण्यासाठी, म्हणजे आपल्याला छान असं चुरता येतं। 1-2 मिनिटं पनीर, रवा आणि बेकिंग पावडर चांगलं एकजीव करून घेऊ। तर हे बघा, पनीर चांगलं असं 2 मिनिटं मळून घेतलं, छान मऊ झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे खवा। खवा आपण असा पण घालू शकतो, पण मी किसून घेते आहे। किसल्यामुळं काय होतं, परत एकजीव करायला त्रास होत नाही, त्यामुळं असं किसणी नाही, मी खवा किसून घेणार आहे। कधी कधी खवा बघा असा घट्ट असतो, तो किसून घेतला की छान मऊ होतो। हा तर मऊच आहे, पण तरी पण किसल्यानंतर एकजीव करायला सोपं जातं। तर खवा मी किसून घेतला। आता पनीर, खवा आणि हे सगळं साहित्य आपल्याला पुन्हा 1-2 मिनिटं मळून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। लगेच मैदा किंवा गव्हाचं पीठ मिसळायला घाई करायची नाही। आणि हो, बोलता बोलता आता आठवलंय, मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ एवढ्याच प्रमाणात वापरलं तरी चालणार आहे। आता बऱ्याचदा काय होतं बघा, जेव्हा आपण खवा, पनीर सगळं मिसळत असतो ना, त्यावेळी खव्यातल्या अशा बारीक बारीक गुठळ्या असतात ना, त्या मोडल्या जात नाहीत। म्हणूनच मी म्हटलं की याला परात घ्यायची, परातीत हे मिश्रण एका बाजूला काढायचं, थोडं मिश्रण घ्यायचं आणि आपले तळहात असतात ना त्याने याला असं घासायचं, म्हणजे अगदी बारीक सारीक गुठळ्या असतील ना तरी पण त्या मोडल्या जातात आणि गुलाबजामुनचं टेक्स्चर खूप छान येतं। तर थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आणि याला घासायचं। हे बघा, आता हे छान मऊ झालंय, याच्यात अजिबात गुठळी नाहीये। आता हे उरलेलं मिश्रण मी असंच थोडं थोडं करून, अगदी खूप नाही आहे, एक अर्धा 1-1 मिनिट पर्यंत एक वेळ एक बॅच घासायची। तुम्ही जर प्रमाणापेक्षा जास्त जरी याला असं हाताने रगडलं ना तरी खाव्यामधलं, पनीरमधलं फॅट रिलीज होतं आणि गुलाबजामुन विरघळण्याची शक्यता असते। तर हे बघा, खवा, पनीर सगळं छान असं एकजीव करून घेतलंय। एक 5 ते 7 मिनिट लागतात हे सगळं होण्यासाठी। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे मैदा किंवा गव्हाचं पीठ। तर इथं आपण हा जो मैदा घेतलाय तो मी सगळा घालते, म्हणजे 75 ग्रॅम किंवा अर्धा कप असेल तो सगळा मैदा घातला। तर खवा जर खूप प्युअर असेल ना तर मैद्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागू शकतं। ते वाढवायचं की नाही हे मी पुढे सांगेनच,
कसं ओळखायचं की मैदा कमी पडतोय? तर आता मैदा घातला, याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं चांगलं मळून घेऊ आणि एकजीव करू. तर मैदा आपण खव्यामध्ये मिसळला आणि त्याच्यानंतर जवळपास 10 ते 12 मिनिटं मी याला चांगलं मळून घेतलं. मळलं म्हणजे अगदी मगाशीप्रमाणेच थोडं थोडं मिश्रण परातीमध्ये काढायचं आणि असं हातावर घासून रगडून घ्यायचं, म्हणजे ते इतकं छान एकजीव होतं आणि गुलाबजामुनचे गोळे एकदम असे मऊसूत होतात आणि गुलाबजामुन पण तसेच होतात. फक्त याच्यामध्ये मेहनत कुठे माहिती आहे का? हे पीठ मळण्यामध्ये. पीठ म्हणजे हे मिश्रण मळण्यामध्ये जास्त मेहनत आहे. चला आता आपण याला मळून तर घेतलेलं आहे. गुलाबजामुन तर आपण करायचेच आहेत, पण त्याआधी आपण याचा पाक करून घेऊ. तर पाक करण्यासाठी एक मोठी कढई गरम करायला ठेवली आहे. शक्यतो अशी पसरट कढई ठेवायची. मोठी घ्या किंवा मोठं भांडं घ्या, म्हणजे काय होतं की गुलाबजामुन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तो पाक असा चांगला मुरला जातो आणि त्या गुलाबजामुनला जरा जागा मिळते. चला कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये घ्यायची आहे साखर. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी. गॅस मी सुरुवातीला मोठाच ठेवला आहे. साखर याच्यामध्ये विरघळवून घेऊ. तर बघा साखर विरघळली आहे आणि आता उन्हाळा आहे त्यामुळे पटकन उकळी पण आली बघा पाकाला. पण बऱ्याचदा काय होतं सांगते, जेव्हा आपण गुलाबजामुन करतो ना, एक 4-5 दिवस झाले की त्याच्यावर साखर जमा होते. तसं होऊ नये म्हणून अगदी थोडासा लिंबाचा रस पिळायचा. अगदी खूप नाही आहे, एक पाव चमचा लिंबाचा रस. याने काय होतं, एक हलकीशी चव पण खूप छान येते आणि लिंबाच्या रसामुळं पाक पण छान स्वच्छ दिसायला लागतो आणि साखर जमा होत नाही. 3 फायदे आहेत. लिंबाचा रस घातला, उकळी आलेली आहे, गॅस मी कमी केला आहे. आता यामध्ये आपल्याला घालायची आहे 3-4 फोडलेली हिरवी वेलची. पावडर सुद्धा घालू शकतो, पण त्याने काय होतं पाकाला असा एक ढगाळ असा भुरकट रंग येतो, म्हणून मी वेलची घातली आहे. चला आता गॅस कमी ठेवू आणि फक्त 2 ते 3 मिनिटं पाक हलकासा चिकट होईपर्यंत ठेवायचं. एकदम लगेच बंदही करायचं नाही किंवा खूप घट्ट पाक नको, चिकट पाक पाहिजे. असा पाक जो गुलाबजामुनमध्ये व्यवस्थित मुरायला पाहिजे. तर मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं पाक उकळला. आता बघा फक्त उलथाण्यावर घेऊन असं बघितलं तर असा चिकट लागतोय. तार वगैरे होण्याची गरज नाही, फक्त असा चिकट लागला की समजायचं आपला पाक झालेला आहे. गॅस करायचा बंद आणि याच्यावर झाकून याला असंच ठेवून द्यायचं. चला आता आपला पाक तयार झाला. गुलाबजामुन करायला घ्यायचे. आता हे जे पीठ आहे ना, हे चांगलं मळलं गेलं हे ओळखायचं कसं? थोडंसं पीठ घेतलं, याचा असा गोळा करायचा. गोळा केला की हे बघा असा छान गुळगुळीत गोळा तयार होतो. याचा अर्थ आपलं पीठ छान मळलेलं आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटलं की याला क्रॅक्स येतात तर थोडा वेळ मळून घ्या. आता बऱ्याच जणांना मळायचा कंटाळा येतो, हात दुखून येतात. फूड प्रोसेसर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये हे पीठ मळू शकता. सगळं आधी मिक्स करून घ्या, पनीर वगैरे, आणि मग फूड प्रोसेसरमध्ये याला एकजीव करून घ्या. मिक्सरमध्ये सुद्धा करता येतं, पण त्याला खूप जपून करावं लागतं. अगदी 1-2 सेकंड फिरवावं लागतं. तुम्ही जर खूप कंटिन्यू फिरवलं तर फॅट रिलीज होऊन हे सगळं असं तेल सुटू शकतं. त्यामुळे मिक्सरवर करायचं असेल तर थोडं घ्यायचं आणि काळजी घेऊन करायचं. तर बघा याचे छान गोळे तयार होत आहेत. किती गुळगुळीत गोळा होतोय बघा. आपल्याला असेच गुलाबजामुनचे गोळे करून पाहिजेत. आता एकसारख्या आकारामध्ये गुलाबजामुन यावेत म्हणून मी नेहमी सांगते, आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगत होते, असं आपला टीस्पूनचा किंवा एखादं माप बघायचं, त्यानेच मिश्रण उचलायचं आणि मग गोळा करायचा. या पद्धतीने म्हणजे सगळे गुलाबजामुन एकसारखे होतात. एकसारखं करण्याचं कारण फक्त चांगलं दिसणं असं नाही, एकसारख्या आकारामध्ये केले की सगळे एकसारखे तळले जातात. तर चला आपण असंच आता मापाने घ्यायचं आणि याचे गोळे करून घेऊ. तर इकडे आपले हे सगळे गुलाबजामुन मी वळून घेतलेले आहेत. हे बघा छान गुलाबजामुन तयार झालेत. बऱ्यापैकी एकसारख््या साईजमध्ये झालेले आहेत आणि आपण जेवढं प्रमाण घेतलं होतं तेवढ्या प्रमाणामध्ये 45 ते 50 मध्यम आकाराचे गुलाबजामुन होतात. थोडे मोठे केले तर 30च होतील. कालाजामुन शक्यतो थोडा मोठा करतात, पण मी आपला मध्यम साईजचेच केलेले आहेत. आता गुलाबजामुन आपल्याला करायचे आहेत. जर बऱ्याचदा काय होतं सांगते, तेलामध्ये टाकल्यानंतर गुलाबजामुन विरघळतात. मग तुम्ही अख्खीच्या अख्खी बॅच टाकली आणि मग विरघळल्यावर मग ते वाया जातं. म्हणून काय करते मी नेहमी, गुलाबजामुन करायचे असले की आधी एक गोळा तळून घेते, बघते की तो विरघळतोय का आणि मग त्याच्यात मैदा वाढवायचा आहे की नाही वाढवायचा हे ठरवते. जर गुलाबजामुन पहिल्यांदा जो गोळा टाकतो टेस्टिंगसाठी तो जर विरघळत असेल, याचा अर्थ एकतर तेल कमी गरम आहे किंवा तुमच्या पिठामध्ये म्हणजे खव्यामध्ये मैद्याचं प्रमाण कमी झालं असं समजायचं, किंवा सोडा किंवा जो काही बेकिंग पावडर आहे ती जास्त झाली असं समजायचं. बेकिंग पावडर तर तुम्ही याच प्रमाणात घालाल. तेलसुद्धा व्यवस्थित तापून द्या. फक्त जर वाटलं तर याच्यामध्ये आपण मैदा मिसळायचा. आता ते ओळखायचं कसं सांगते. पहिल्यांदा आपण काय करूया, तेल कसं तापलं आहे ते बघायचं आहे. तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि आपलं हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये कोणतेही केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आता गुलाबजामुन तळण्यासाठी तेल मध्यम गरम हवं किंवा मध्यमपेक्षा किंचित कमी गरम ठेवायचं. ओळखायचं कसं सांगते.
तर आता तेल तापायला ठेवलं आहे. शक्यतो गोल तळाची कढई घ्या, म्हणजे गुलाबजामुनचा आकारसुद्धा गोल राहतो, खाली ते चपटे होत नाहीत. ही पण काही खूप प्रॉपर गोल नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. आता थोडासा गोळा टाकून बघूयात तेलामध्ये. हे बघा, गोळा टाकल्यानंतर हलके बबल्स येत आहेत आणि 1-2 सेकंदांनी तो वर येतो आणि करपत नाही. याचा अर्थ तेल आपलं मध्यमपेक्षा किंचित थंड आहे, म्हणजे मध्यमपेक्षा थोडंसं कमी गरम असायला पाहिजे. आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे. आता मी काय करणार आहे, एक गोळा आधी टेस्टसाठी टाकून बघणार. गॅस कमी करूया, एक गोळा टाकू आणि बघूयात तेलामध्ये विरघळतोय का. तर अगदी टाकल्या नाही, एक अर्धा मिनिट झाला की गोळा असा फसफसायला लागतो, जर मैदा कमी असेल तर. जर या स्टेजला तुम्हाला वाटलं की तो फसफसतो आहे, तर आहे त्या जे काही मिश्रण आहे त्याच्यामध्ये थोडासा मैदा वाढवा, 1-2 चमचे मळून घ्या आणि पुन्हा एक गोळा ट्राय करा. तर मी कधीच असे सगळे गोळे एका वेळी करून ठेवत नाही. आधी एक गोळा करते, तेलामध्ये तळून बघते, व्यवस्थित झाला तर पुढचे गोळे करते, नाही झाला तर मैदा मिसळायचा. पण हो, तुम्हाला वाटेल रिस्कच नको, खूप मैदा घालू, असं केलं तर चालणार नाही. गुलाबजामुन कडक होतील, पिठूळ लागतील. तर हे बघा, गोळा विरघळत नाही आहे, याचा अर्थ आपले गुलाबजामुन छान झालेले आहेत. आता याला आधी तळून घेते, मग उरलेले गुलाबजामुन कसे तळायचे ते सांगते. तर हे बघा, हा गुलाबजामुन किती छान तळला गेला ना, रंग पण किती एकसारखा आला आहे, म्हणजे सक्सेसफुल झालेलं आहे. याला काढून घेऊया आणि आता उरलेले गुलाबजामुन असेच तळूया. आता हे खाव्याचे असतात ना, आपण करून ठेवले की थोडे बसल्यासारखे होतात, त्यामुळे काय करायचं, याला थोडंसं पटकन आकार द्यायचा आणि तेलात सोडायचे. गॅस एकदम कमी करा बरं का, नाहीतर मग काय होईल, गुलाबजामुन वरनं एकदम करपतील आणि आतमधून कच्चे राहतील. असं चमच्याने वगैरे, असं लांब चमचा किंवा काडी वगैरे असते ना, त्याने याला असं गोलगोल फिरवायचं. लगेच नाही बरं का, गुलाबजामुन टाकल्यावर एक अर्धा मिनिट झाला की असे गोलगोल फिरवून तळायचे, म्हणजे एकसारखे तळले जातात. असे 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 फिरत राहतात आणि छान एकसारखे तळले जातात. आता गुलाबजामुन तळण्यासाठी पेशन्स लागतात. गॅस मोठा करायचा नाही, गॅस एकदम कमी करायचा आणि असं गोलगोल फिरवत गुलाबजामुन तळून घ्यायचे. चला आता मी याला तळून घेते. तर हे बघा, मंद आचेवर गुलाबजामुन किती एकसारखे तळले गेले आहेत, काय सुंदर रंग आलाय बघा. हे झाले गुलाबजामुन. इथंपर्यंत मला एकूण 6 ते 7 मिनिट लागले एकदम मंद आचेवर. तरी मी थोडे कमीच गुलाबजामुन घातलेत, एक 11 गुलाबजामुन आहे. थोडे अजून जास्त असतील तर अजून थोडा वेळ जास्त लागेल. तर हे झाले गुलाबजामुन. हे तुम्ही असेच काढून पाकामध्ये टाकले तर हे होतील गुलाबजामुन. आता तुम्हाला कालाजामुन करायचे आहेत, तर फक्त शेवटची 2 मिनिट आहेत. गॅस किंचित मोठा करायचा, खूप मोठा करू नका. जर तुम्ही खूप मोठा केला तर वरचा लेअर एकदमच करपतो आणि कडवट लागतो. किंवा मध्यम आचेवरच याला असं अजून एक 1.5 मिनिटांसाठी तळून घेऊ, म्हणजे याचा रंग अजून डार्क येतो आणि गुलाबजामुन कालाजामुन होतात. चला अजून 1 मिनिटभर मी तळून घेते. तर अजून एक 2 ते 3 मिनिटं मंद ते मध्यम आचेवर मी हे गुलाबजामुन फ्राय केले. आता बघा रंग कसला डार्क आला आहे. चॉकलेट कसं असतं, डार्क चॉकलेट, तसा रंग आलेला आहे. एकसारखे छान तळले गेलेले आहेत. गुलाबजामुन तेलातनं काढून घेऊ. फक्त लक्षात घ्या, 2 मिनिट तळताना घाईमध्ये गॅस मोठा करू नका, मंद ते मध्यम आचेवरच करायचे. चला गुलाबजामुन छान एकसारखे तळले गेले, मस्त झालेले आहेत. आता गुलाबजामुन एकदम कडकडीत गरम आहेत, तेलातनं काढलेले आहेत. आता आपण जो पाक केला आहे तो मात्र कोमट पाहिजे, एकदम कडकडीत गरम नको. पाक आपल्याला कोमट हवा. या कोमट पाकामध्ये गरमागरम गुलाबजामुन काढून टाकायचे. चला इकडे पाक आपला कोमट आहे, गुलाबजामुन पाकामध्ये टाकू. गुलाबजामुन पाकात टाकले की हलक्या हाताने एकदा ढवळायचं आणि याच्यावर लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे गुलाबजामुन त्याच्यामध्ये मुरले जातात. लक्षात घ्या, पाक जर कडकडीत गरम आहे, गुलाबजामुनसुद्धा कडकडीत गरम आहे, तर गुलाबजामुन असे लगेच फाटल्यासारखे होतात. त्यामुळं पाक कोमट पाहिजे, गुलाबजामुन गरम पाहिजेत. चला आता एक बॅच टाकली. उरलेले सगळे गुलाबजामुन आपल्याला असेच तळून घ्यायचे आणि गरम गरम असतानाच पाकामध्ये टाकायचे. समजा तुम्ही एवढं सगळं होईपर्यंत पाक गार झाला, तर थोडा वेळ गॅस चालू करा आणि मग गुलाबजामुन टाकायला सुरुवात करा. आता चला सगळे गुलाबजामुन तळते आणि पाकात टाकते. तर सगळे गुलाबजामुन तळून घेतले, पाकामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि हे बघा छान बसलेले आहेत गुलाबजामुन. जे असे मुरत जातात ना ते तळाशी बसतात. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीचे 1-2 तास तरी हलक्या हाताने गुलाबजामुन खालीवर करायचे, म्हणजे सगळे गुलाबजामुन पाकामध्ये चांगले मुरले जातील. म्हणूनच म्हटलं शक्यतो मोठी कढई घ्यायची की जेणेकरून ते सगळ्यांना व्यवस्थित जागा पुरेल. तर आता साधे गुलाबजामुन असतात ते मुरण्यासाठी 2-3 तास पुरेसे होतात. पण जर आपण कालाजामुन करतोय तर 1-2 तास एक्स्ट्रा लागतात, कारण वरची जी आवरण असतं ना वरचं ते थोडंसं कडक असतं म्हणून. त्यामुळे आता याच्यावर झाकण ठेवायचं
आणि याला 5 ते 6 तास मुरू द्यायचं, किंवा तुम्ही रात्री करताय तर दुसऱ्या दिवशी सकाळी खायला घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर वाटलं तुम्हाला की एक बॅच टाकली आणि पाक पूर्ण गार झाला आहे, तर थोडासा गॅस चालू करून कोमट करा आणि मग उरलेले गुलाबजामुन टाकून घ्या. तर कोमट पाकामध्ये आपण गुलाबजामुन मुरायला ठेवलेले आहेत. 6 तासांनी चेक करूया. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण चेक करूया. तर हे बघा, आपले हे काला जामून छान मुरलेले आहेत. शक्यतो रात्री करून ठेवायचे म्हणजे सकाळपर्यंत छान मुरतात. हे एकदा केले की 8 दिवस टिकतात. पण जर तुम्ही दमट हवेच्या ठिकाणी राहताय, ह्युमिडिटी जास्त आहे, तर एक 2-3 दिवस झाले की फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला असा आंबूस वास येणार नाही किंवा बुरशी येणार नाही. आणि काय सुंदर गुलाबजामुन मुरलेले आहेत बघा, एकदम असा रसरशीत झालेले आहेत. पाक आतपर्यंत मुरलेला आहे. यातला एक काला जामून आपण कापून बघूयात. तर हे बघा किती छान आतपर्यंत तळला गेलेला आहे, अजिबात कच्चा राहिला नाही. बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येतो की आतमध्ये थोडासा अगदी कण असतो ना, तो कच्चा राहतो. एकदम कमी गॅसवर जे ते पेशन्स ठेवून तळले ना, अगदी छान तळले जातील. आता तुम्हाला जे गुलाबजामुन करायचे आहेत, काले जामून करायचे आहेत, ते तसे तुम्ही करू शकता. अजून थोडेसे डार्क तळे तरी पण चालतील. तर अशा प्रकारे आज आपण इथं काला जामून कसा करायचा ते बघितलं. परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे, व्यवस्थित रेसिपी सांगितलेली आहे, मैद्याचं प्रमाण व्यवस्थित दिलं आहे, पण कसं ओळखायचं हे सुद्धा सांगितलं आहे, म्हणजे मैदा कमी जास्त करता येतो. तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा. मी 100% सांगते, टिप्स फॉलो केल्या ना तुम्हाला उत्तम जमणार. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.